Good afternoon, everyone. We are gathered here to our today's session, that is Samvad Pushpa 5. Today's topic is सागर मित्र अभियान, the friends of ocean. म्हणजे काय? आपल्या समुद्राचे मित्र. Who is today's guest? तर आपल्या सोबत आज आहेत मिस्टर विनोद बोधनकर सर. ओके, so now we are going to start our today's session, that is Sagar Mitra Abhiyan. So do you know, students, how many innocent animals eat plastic and die? Who is responsible for this situation? It's the human, it's us. म्हणजे आपण. We have to avoid use of a plastic. Okay, and from today, be a part of a solution, not a problem. म्हणजे काय आहे सागर मित्र? What is a सागर मित्र अभियान? काय आहे सागर मित्र अभियान? हे एक असं अभियान आहे ज्यामध्ये समुद्रामध्ये, नद्यांमध्ये जे काही पोल्युशन होतंय प्लास्टिकचं, ते कसं आपण अवॉइड करू शकतो, कसं त्याचा रियूज करू शकतो, कसं त्याच्यावरती नियंत्रण आणू शकतो. तर हे अभियान म्हणजेच आहे सागर मित्र अभियान. आणि ते कोणी बरं सुरू केलं मुलांनो? तर आज आपल्या सोबत जे गेस्ट आहेत मिस्टर विनोद बोधनकर सर यांनी खूप वर्षांपूर्वी हे अभियान सुरू केलेलं आहे. आणि आता ते एकटे नाहीत, त्यांच्या सोबत लाखो विद्यार्थी, पॅरेंट्स, टीचर्स जॉईन झालेले आहेत. आणि एक गंमत माहितीये का तुम्हाला? आजपासून आपणही या अभियानामध्ये काय करणार आहोत? जॉईन करणार आहोत. इन 2011 मध्ये हडपसर येथील विद्यानिकेतन या शाळेमधील 150 मुला मुलींपासून सुरू झालेलं हे सागर अभियान, सागर मित्र अभियानाचा प्रवास अजूनही तितक्याच चिकाटीने सुरू आहे. आणि याचे पूर्ण श्रेय जाते आजच्या आपल्या गेस्टला, बोधनकर सरांना. ओके, सो याबद्दल सविस्तर माहिती सर आपल्याला देतीलच. So are you excited to join in this beautiful activity? Show me thumbs up. Yes, are you excited, everyone? Yes, teacher. Very good. I would like to request Mr. Dattatreya Kad sir to introduce our guest and welcome our guest. We cannot avoid using plastic. प्लास्टिक तो हमें यूज करना ही पड़ता है, उसके एडवांटेजेस बहुत है, लेकिन डिसएडवांटेजेस उससे ज्यादा खतरनाक है. तो इसके बारे में हमने इतना कभी सोचा नहीं होगा. तो आज हमारे जो सर है बोधनकर सर, ये हमें ये प्लास्टिक हम लोग यूज करते हैं और यूज होने के बाद थ्रो करते, फेंक देते, लेकिन ये फेंकने के बाद उसका आगे क्या होता है ये कभी हम सोचते नहीं. देखो बच्चों, ये पूरा नेचर हमें बहुत कुछ देता है. सब चीजें हम लोग नेचर से ही लेते हैं. हवा नेचर से, पानी नेचर से, जो अनाज हमारा आता है वो लैंड को कौन पूरा मेंटेन करता है? दैट इज ऑल्सो अगेन नेचर. तो ये नेचर सब दे रहा है और हम लोग नेचर के लिए कुछ नहीं कर रहे हैं. तो हम आज हमारे सर से ये थोड़ा सा जान लेंगे और उसके बाद में ऑलरेडी वैसा अगर देखा तो सर और मेरा पहचान 3 साल पुराना है. हम लोग पहले फोन पे मिले, उसके बाद में पर्सनल जब इंटरेक्शन हुआ तो मुझे भी टॉपिक अच्छा लगा, और उसके बाद में फिर मैंने जब सर को बताया कि ओके वी आर आल्सो इंटरेस्टेड टू डू दिस एक्टिविटी इन चाकत, तो सर ने भी विदाउट एनी हेजिटेशंस, आप बताओ कब आना है, किधर आना है. सो ही इज वेरी एनर्जेटिक पर्सनैलिटी. और अभी आपको पता नहीं है, उन्होंने सुबह 10 बजे से 3 बजे तक उनका एक नेशनल लेवल सेमिनार हर संडे रहता है. वो सेमिनार होने के बाद, इसके लिए होने के बाद इमीडिएटली अभी आधा घंटे में वो रेडी हो गए और हमारे लिए अभी लेक्चर्स डिलीवर करेंगे. तो इतनी एनर्जी इस एज में सर के पास है. और ये एनर्जी क्यों है उनके पास? क्योंकि वो जो भी काम करते हैं पूरा दिल से करते हैं, और जो काम जब आदमी दिल से करता है तो उसमें उसको थकावट महसूस नहीं होती है. तो
Sir, welcome on behalf of our school, our staff, our students and parents. तो आपको शायद ये क्वेश्चन का आंसर मिला रहेगा कि हमारा हर संडे काइंड ऑफ मंथली जो हम लोग ये पुष्प 1, 2, 3, 4 ये हमारा 5th है, हमारा नॉर्मल टाइमिंग सुबह का होता था। तो आज हमने सर का वो दूसरा प्रोग्राम में सर बिजी थे, इसके कारण हमने हमारा ये प्रोग्राम थोड़ा सा डिले किया है। तो सर के बारे में मैं थोड़ा ही बता दूंगा क्योंकि उनके बारे में बोलने के लिए बहुत है। उनका जो टोटल काम है वो हर फील्ड में है। आप कौन से भी फील्ड का नाम ले लो, वो फील्ड में उनका काम है। और नॉट ओनली इन पुणे, नॉट ओनली इन महाराष्ट्र, अपना देश में नहीं पूरे वर्ल्ड में, एटलीस्ट अभी वर्ल्ड में 9 to 11 कंट्रीज में सर कोऑर्डिनेशन करते हैं। उनके बहुत सारे लेक्चर्स अलग अलग कंट्रीज में हुए हैं और बहुत सारे अलग अलग स्कूल्स उनके साथ जुड़े हैं। अभी उनका टारगेट है कि अपना पूरा ये जो अभियान है, अपना पूरा महाराष्ट्र और उसके बाद में पूरा भारत, सभी स्टूडेंट्स को ये बताना है। और जब स्टूडेंट्स इसमें होल हार्टेडली पार्टिसिपेट होंगे तो आने वाले 10 साल में इसके नतीजे जो दिखेंगे वो डेफिनेटली बहुत इम्पैक्टफुल रहेंगे। तो मैं थोड़े से 2-4 चीजें सर के बारे में बोलता हूं। वन इज ही इज सेक्रेटरी ऑफ सागर मित्र अभियान, देन चीफ कन्वेयर जल बिरादारी महाराष्ट्र, उसके बाद में विजिटिंग फैकल्टी करके वो काम करते हैं। अभी विजिटिंग फैकल्टी में बहुत सारे स्कूल्स के प्रिंसिपल्स है। यशदा जो है गवर्नमेंट के अपने ऑफिसर्स को ट्रेनिंग मिलती है वहां पे, तो उन गवर्नमेंट ऑफिसर्स को भी सर ट्रेनिंग देते हैं। वो पुलिस डिपार्टमेंट रहेगा या फिर IAS ऑफिसर्स है, तो ये सब चीज लोगों को सर ट्रेनिंग देते हैं। उसके बाद में वो खुद राइटर है, पोएट है और ट्रांसलेटर भी है। बहुत सारे बुक्स और बहुत सारे पोएम्स उन्होंने लिखी है। उसके बाद में स्पिरिचुअलिटी में भी उनका बहुत बड़ा काम है। ही इज रेकी ग्रैंड मास्टर एंड अपने चाकन के नजदीकी लोकेशन है, वहां पे विश्व संस्कृति आश्रम, जो आश्रम स्पिरिचुअल बेस्ड ट्रेनिंग्स और ये सब चीजें प्रोवाइड करता है। तो आई विल रिक्वेस्ट पेरेंट्स आल्सो टू बी काइंड ऑफ इन टच, बिकॉज उनकी वेबसाइट्स भी है। और उसके बाद में आप लोग वहां पे जाके ये सब जो भी फैसिलिटीज है वो फैसिलिटीज के बारे में पहले तो ज्ञान लेना चाहिए उसका, उसके बाद में उसका यूटिलाइजेशन करना चाहिए। उसके बाद में सर को राज्य स्तरीय जल नायक जो महाराष्ट्र में, महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट के जो 12 लोग हैं कि जो अपना पूरा महाराष्ट्र स्टेट का जो वाटर रिलेटेड जो रिसोर्स प्लानिंग का जो काम करते हैं, तो उसमें एक सर भी है। उसके बाद में जल ऋषि सम्मान उनको 2017 में मिला था। तो ऐसे बहुत सारे सम्मान उनके पास है, बहुत सारे फील्ड्स में उनका एक्सपर्टाइज है। और आई एम रियली हैप्पी टू से दैट कि सर ने इतना सब टाइम निकाल के हमारे लिए ये अभी आ गए हैं। और मुझे लगता है कि अभी अगला जो 1 घंटा रहेगा आपका, तो इट विल बी रियली मेमोरेबल थिंग। और उसके बाद में मैं 2 मिनट में इतना भी बता देता हूं कि अभी पेरेंट्स जो है, तो वो पेरेंट्स को भी थोड़ा सा आइडिया आ जाएगा कि व्हाई वी आर कंडक्टिंग दिस सेशन इन द स्कूल। तो हम लोग तो जब से प्लास्टिक पैदा हुआ है तब से देख रहे, और उसके बाद में हम अकेले क्या कर सकते हैं ये प्रॉब्लम के लिए, ये काइंड ऑफ उसका सॉल्यूशन नहीं मिला तो नहीं कुछ कर सकते, ये मेंटालिटी में हम लोग गए। लेकिन अभी आज के ये सेशन के माध्यम से हमें उसका जो भी सॉल्यूशन है, कितना इजी है, कितना सिंपल है,
ये पता चलेगा और इसमें फिर हम लोग अपना कंट्रीब्यूशन कैसे कर सकते हैं। तो अपना हर एक घर, अपना हर एक स्टूडेंट, फिर आपका फ्रेंड सर्कल, आपका सोसाइटी, तो ये एकदम इजी सिंपल सॉल्यूशंस पे काम करके we will really contribute a lot in the environmental protection in terms of water pollution, land pollution, by stopping the by minimizing the plastic usage and उसको रिसाइकल करके हम लोग इंडस्ट्री वालों को भी रॉ मटेरियल के लिए इनडायरेक्टली हेल्प करेंगे। तो ये सब चीजें हैं। तो अभी मैं ज्यादा नहीं बात करूंगा क्योंकि सर को अभी मैं ये काइंड ऑफ माइक हैंड ओवर करूंगा। सो सर, once again welcome and over to you. Yeah, thank you so much, Dattatreya Khat sir, and ma'am. Good afternoon to all the children, and we can have all the questions from the children after my talk is over. तो मेरी प्रार्थना और रिक्वेस्ट है बच्चों के लिए कि बच्चों, मेरी बात होने के बाद हम बहुत सारा देर बात कर सकते हैं। हाँ, तब तक शांत रहना, सुन लो। तो मैं अभी शेयर स्क्रीन करके पावर पॉइंट से शुरू करता हूँ। I think you can see this, right? So I will take the pointer and we can start. So what a wonderful name for a school, Joyous English Medium School. बड़ी खुशी का नाम है। और सागर मित्र अभियान क्या है मैं बताने जा रहा हूँ। जो लिखित है उसमें नहीं जाऊंगा, ज्यादा चित्र जहाँ है वहां जाते हैं। ये प्लास्टिक के रिसाइकलिंग के बारे में है, क्योंकि प्लास्टिक से जब हम प्लास्टिक फेंकते हैं तो वो टुकड़े टुकड़े सारे जमीन पर गिरते हैं, नदी में जाते हैं, समंदर में जाते हैं, और वहाँ की मछलियां होती है ना, मछली पंछी, ये वो प्लास्टिक को खा लेते हैं। फिर उसको खाने के बाद उनके पेट में वो अटक जाता है, और इसमें हजारों लाखों मछलियां मर रही है, हजारों लाखों पंछी मरते हैं। तो उनको बचाने के लिए हम यहाँ आज मिले हैं। तर 2011 मध्ये ना, मी मुलांशी पण बोलतोय, त्यांचे आई वडील पाहत असतील तर फारच उत्तम आहे, आणि टीचर्स बघतायत, सगळ्यांना नमस्कार। आणि मी सर्वप्रथम हे सांगतो की सागर मित्र अभियान 2011 मध्ये सुरू झालं आणि 150 विद्यार्थी होते, आणि आज आपण मार्च 2021 पर्यंत जर मोजलं तर 2.5 लाख विद्यार्थी 250 शाळांमधले, ते पण 6 शहर आणि 3 देशांमध्ये आपण आहोत। म्हणजे ही संख्या वाढू शकते। आपण एखादं काम घेतलं की ते मोठं करता येतं, म्हणून ते सुरुवातीला फार लहान वाटतं, पण आपण ते करत राहायचं। आपण करत राहिलं की ते हळूहळू हळू मोठं होतं। एकाचे 2 होतात, दोघाचे 10 माणसं होतात। आपण थकायचं नसतं आणि थांबायचं नाही। लक्षात ठेवा मुलांना मुलींनो, आपण एखादं काम सुरू केलं ना तर त्या काम रेटत राहायचं, चालू ठेवायचं, आणि थकायचं नाही, थांबायचं नाही। पुढच्या वर्षी परत करायचं, पुढच्या वर्षी परत करायचं। आधी कमी लोक येतात, पण हळूहळू हळू लोकांना समजतं। आणि बघा, 150 विद्यार्थ्यांचे 2.5 लाख विद्यार्थी झाले, म्हणजे 250,000 विद्यार्थी। आणि आज आपण पुणे शहरामध्ये 182 हाऊसिंग सोसायटी, जिथे आपण राहतो ना, जिथे अनेक लोक एकत्र राहतात, असे जे घर संकुल आहेत, तसे 182 हाऊसिंग सोसायटी मधले 35,000 रेसिडेंट्स, नाही तर 35,000 फॅमिलीज पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। आणि आता हे आजार चालू आहे ना, ज्याच्यामुळे आपल्याला बाहेर जाता येत नाही, आपल्याला मास्क घालावा लागतो, कोविड म्हणतात त्याला, सगळं बंद असूनही आपण 100 टन प्लास्टिक आपण एकत्र केलं, त्याचं चित्र दाखवणार आहे। म्हणजे तुम्हाला 100 टन म्हणजे किती ते दिसेल, हा नुसता आकडा नाही। थोड्या वेळाने ते चित्र बघू आपण। तर ह्या सगळ्या संस्था आहेत जे आपल्या बरोबर काम करतात। मुलांना तुम्हाला त्याची डिटेल नाही सांगणार मी, आपण गव्हर्नमेंट बरोबरही काम करतो, आणि आपल्या विद्यार्थ्यांना ओशन हिरो, समुद्रातले हिरो म्हणून एक अवॉर्ड मिळालेला आहे, बक्षीस मिळालेलं आहे, तर नावाजलंय त्यांना जागतिक लेवलवरती। हे सगळं जे काम मी दाखवणार आहे ना, आपली मुलं करतात, ते त्यांना ओशन हिरो अशा नावाने बोललं जातं, त्यांचं नाव। सर्वप्रथम ना, आपण प्लास्टिक वापरणं बंद करायचं एक उदाहरण दाखवतो, की शक्यतो आईवडिलांशी बोलून आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा स्टीलची किंवा कोणत्या तरी एका धातूचं पाण्याची बॉटल घ्यायची। वर्षभरामध्ये हा एक जरी बदल केला तरी मग आयुष्यभर आपण प्लास्टिकची बॉटल विकत घेत नाही, कारण हे ना 40-50 वर्ष टिकणारी बाटली असते। त्या बाटलीमध्ये घरीच पाणी भरायचं आणि फक्त घरातलं पाणी प्यायचं, आपण भरून घेऊन जायचं दरवेळेस। म्हणून प्लास्टिकची बाटली विकत घ्यायची नाही, नाहीतर त्याचा कचरा होतो। आपण जेव्हा प्लास्टिकचा कचरा होतो तेव्हा बघा, असं एखादं झाकण असतं,
किंवा आपण चॉकलेट खातो, तुम्हाला चॉकलेट किंवा बिस्किट, हे बघा हे चॉकलेटचं आहे, 5 स्टार चॉकलेट. मग हे खाल्ल्यानंतर असं फेकून देतं. मग हे असं सगळं प्लास्टिक जमा होतं आहे ना. आपण जातो शाळेला, बसमध्ये जातो, तेव्हा हे असं सगळं प्लास्टिक दिसतं. आणि जमिनीला उतार असतो बघा. पाऊस पडतो की नाही दरवर्षी, पाऊस पडल्यानंतर पाणी कुठे जातं? खाली उतरत 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 नदीकडे जातं. म्हणजे आपल्या जमिनीला उतार असतो, त्या उतारावरनं ते पाणी जातं. हे प्लास्टिक खूप हलकं आहे. आता हे प्लास्टिक हातावर ठेवून बघितलं तर इतकं हलकं असतं कागदासारखं. मग ते पाण्यावरती तरंगतं आणि ते पाणी हळूहळू खाली गेलं ना, आपल्या घराच्या जवळ, शाळेच्या जवळ आपण प्लास्टिक फेकलं किंवा रस्त्यावर प्लास्टिक फेकलं की पाऊस आला की ते पाणी त्याला रस्त्याच्या गटारीत घेऊन जातो, नाल्यात ते जातं आणि नाल्यातनं नदीत जातं. नदीत गेल्यानंतर कसं दिसतं हे प्लास्टिक? याचं पुढचं चित्र आहे हे बघा. हे असं प्लास्टिक आपल्या नदीत जातं. नदीमध्ये कोण असतं? मासे असतात, खेकडे असतात, नदीच्या आजूबाजूला पक्षी असतात. मग त्यांना हे प्लास्टिक दिसतं आणि ते प्लास्टिक पाण्यावर असं हलतं ना. पाणी जसं हललं तसं प्लास्टिक हलतं आणि पाणी तरंगतं. मग त्या पक्ष्याला वाटतं की हे काहीतरी खायसाठी आहे आणि मग तो पक्षी ते प्लास्टिक खातो. मासा पाण्यातनं बघत असतो, मग त्याला असं पाण्याच्या वरती प्लास्टिक दिसतं, त्याला वाटतं दुसरा मासा आहे, मग तो जातो आणि त्या प्लास्टिकला खातो. म्हणून हे प्लास्टिक जेव्हा नदीमध्ये पोचतं, तलावात जातं आणि आपल्या नाल्यामध्ये जरी असलं तरी तिथे पण मासे असतात. मग ते सगळे मासे, पक्षी ना हे खातात त्या प्लास्टिकला. म्हणून आपल्या हाताने ना त्यांच्यावरती हिंसा होते, म्हणजे त्यांना मार लागतं आपल्या हाताने. अशा बोटींमध्ये आम्ही 11 नद्यांमध्ये जवळजवळ 10 वर्ष झाले फिरतोय आणि वेगवेगळ्या जागेवरती किती प्रदूषण झालं. आपण आपल्या शहराचा, गावाचा कचरा किती टाकलाय नदीमध्ये. पूर्वी या नद्या स्वच्छ व्हायच्या. मग आम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर पण असं बोटींमधनं जातो अभ्यासासाठी, बरं का, नुसती मजेची सहल म्हणून नाही. असं जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला कळतं की हे पाणी किती घाण झाले. त्या पाण्याचा वास येतो हो, आपल्याला वाटत नाही त्या बोटीमध्ये बसावं म्हणून, इतका घाण वास असतो नदीला. मग हे सगळं प्लास्टिक आणि इतर कचरा हा पडलेला आम्हाला दिसतो नद्यांमध्ये. आता हे जर बघितलं तुम्ही, एक मिनिट, हे पुण्यातनं नदीमधनं आम्ही ते पुढे पुढे प्लास्टिक आणि त्याच्या मागे मागे आम्ही. विचार करा, मी परत एकदा चित्र दाखवतो तुम्हाला. त्या बोटी आहेत की नाही, किती मजा असेल तुम्ही विचार करा. पुढे प्लास्टिक चाललंय, नदी पुढे चाललेली आहे प्लास्टिकला घेऊन आणि त्याच्या मागे मागे आपण बोटीमध्ये जातो. आणि असं 3 दिवस 4 दिवस गेल्यानंतर असं धरण लागतं पुढे. पुण्यातनं 120 किलोमीटर गेल्यानंतर, म्हणजे 3 दिवस लागतात बोटीतनं जायला. आणि मग या धरणामध्ये पुण्याच्या पाण्याचं सगळं प्लास्टिक येऊन अडकलंय बघा. या धरणाला गेट असतं, मग ते गेट उघडलं की हे प्लास्टिक पुढे जातं, मग पुढे जातं, पुढच्या धरणात अडकतं, मग तिथनं पुढे जातं. असं मैलोनशी हे प्लास्टिक जातं. तर मी तुम्हाला दाखवणार आहे किती दूर जातं. एक समजून घ्या इथे की आपण पुण्यामध्ये हे प्लास्टिक फेकतो. मी तुम्हाला परत एकदा चित्र दाखवून तुमच्या मनात ते बसवतो. हे बघा, आपण हे प्लास्टिक वापरतो आणि फेकतो. मग हे प्लास्टिक जे आहे ते नदीमध्ये जातं आणि मग प्लास्टिक हे नदीमध्ये गेल्यानंतर पुढे आम्ही त्याला शोधत शोधत त्याच्या मागे बोटीतनं जातो आणि मग पुढे 120 किलोमीटर 3 दिवस बोटीतनं गेल्यानंतर हे असं बंधाऱ्यामध्ये पुण्याचं प्लास्टिक अडकलेलं सापडतं. खूप खूप प्लास्टिक अडकलेलं असतं ते. मग ते जेव्हा याचे गेट ओपन करतात ना, गेट उघडत असतात, गेट उघडले की ते पाणी पुढे जातं, त्या पाण्याबरोबर हे प्लास्टिक पुढे जातं. त्याचा आपण नकाशा बघू बरं का. परत एकदा लक्षात ठेवा, इथे पुढे जायच्या आधी आपण टाकलेलं प्लास्टिक जमिनीवरनं पाण्यात जातं, पाण्याबरोबर वाहत वाहत ते असं जातं पुढे अडकत अडकत डॅम्समध्ये. आणि मग नदीचं चित्र बघू आपण आता. हे बघा, हा नदीचा नकाशा आहे बरं का. हे पुणे शहर, मी जिथे टिपका दाखवतोय ना माझा, ते पुणे शहर आहे. त्याच्यावरती जे आहे ते पावना. याच्यावरती आणखी गेलं तर आपलं चाकण वगैरे येते इकडच्या बाजूला. तर हे पावना, सॉरी, हे आळंदी, हे पुणे आणि ह्यातनं येणाऱ्या ह्या नद्या निळ्या दिसत आहेत ना, 11 नद्या आहेत इथे सगळ्या मिळून. मग इंद्रायणीमधनं, पुण्यातनं आलं तर मुठा नदीमधनं असं येत येत भीमा नावाच्या नदीमध्ये हे प्लास्टिक येतं. आणि हा मी जो टिपका दाखवतोय लाल, तो पंढरपूर पर्यंत आला बघा. हे पंढरपूर आहे. आपण पुणे शहरामध्ये, चाकणमध्ये, कुठेही पुणे जिल्ह्यामध्ये टाकलेलं प्लास्टिक सगळं भीमा नदीत जातं बरं का. आणि हे भीमा नदीमधनं पुढे पंढरपूर पर्यंत पोचतं. त्याच्या पुढे कर्नाटका नावाच्या राज्यात जातं आणि ही भीमा नदी पुढे जात 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 तेलंगणा राज्याला भेटते आणि तिथे कृष्णा नदी येते. आणि इथे सगळे मलप्रभा, तुंगभद्रा, वेदावती, वरदा हे सगळ्या नद्या आहेत. आणि कर्नाटकाच्या नद्यांमधनं प्लास्टिक येतं कृष्णा नदीमध्ये. महाराष्ट्रामधनं पुणे जिल्ह्यातनं येतं भीमा नदीमध्ये आणि भीमा आणि कृष्णा एकत्र होतात. ही कृष्णा नदी आपल्या सगळ्यांचं प्लास्टिक घेऊन पश्चिम महाराष्ट्र,
दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातलं प्लास्टिक भीमेमध्ये येतं आणि पूर्ण कर्नाटकाचं प्लास्टिक कृष्णेत येतं आणि मग ते तेलंगणा नावाच्या राज्यातनं, आंध्र प्रदेश राज्यातनं ते बे ऑफ बेंगॉल म्हणून जो समुद्र आहे ना, तिथे तितक्या दूर जातं बरं का आपलं प्लास्टिक, हजारो किलोमीटर नदी घेऊन जाते त्याला. तर तुम्हाला हे एरो दिसत आहेत, हे महाराष्ट्रातनं आलेलं प्लास्टिक, हे कर्नाटकामध्ये Yes, आलं, sir. कर्नाटकाच्या नद्यांमधलं प्लास्टिक घेतलं आणि हे असं करत करत 4 टप्प्यांनी हे प्लास्टिक जातं बे ऑफ बेंगॉलमध्ये. बे ऑफ बेंगॉल म्हणजे समुद्र, म्हणजे आपण फेकलेलं प्लास्टिक समुद्रात जातं, मग समुद्रातले मासे खातात आणि ते मरायला सुरू होतात. म्हणून आपण सागर मित्र बनायचं, म्हणजे आपण जर प्लास्टिक फेकलं नाही तर समुद्र स्वच्छ राहील. हा, आपण प्लास्टिक फेकलं तर नदी खराब होणार, नदीतलं घाण पाणी समुद्रात जाणार आणि समुद्र घाण होणार आणि घाणेरड्या पाण्यामध्ये मासे काही जिवंत राहू शकत नाहीत. हे बघा, हे चित्र आहे पृथ्वीचं आणि जमिनीच्या मधले जे 5 समुद्र आहेत ना ते दाखवलेत. हे भारताच्या खाली आहे हिंद महासागर, और ये जो है ये है प्रशांत महासागर. उसके नीचे जो आपको दिख रहा है वो प्रशांत महासागर. ये 2 है, उत्तर प्रशांत महासागर और दक्षिण प्रशांत महासागर. हाँ, नॉर्थ एंड साउथ पैसिफिक ओशन, और ये है नॉर्थ अटलांटिक ओशन और ये साउथ अटलांटिक ओशन. और ये आपको जो दिख रहा है ये सारा प्लास्टिक है. ये सैटेलाइट में से चित्र लिया है, फोटोग्राफ. तो ये सारा प्लास्टिक जो है, इसमें से ये लाल दिख रहा है ना आपको, ये आप यदि सोचते हो ये कितना प्लास्टिक है, तो देखो यहाँ भारत का नकाशा दिख रहा है आपको. तो ये 6 महाराष्ट्र के इतना प्लास्टिक का कचरा है उस समंदर में. आप सोच लो, 6 महाराष्ट्र राज्य के इतना कचरा फैला हुआ है उस समंदर में. ये कैसे रहता है कचरा? तो हम ऐसे प्लास्टिक की बोतल फेंकते हैं, उसमें जो इसके टुकड़े होते हैं ना बोतल के, ये 300 साल तक रहता है कचरा. और ये ऊपर जो ढक्कन है इस प्लास्टिक का वो 800 साल तक रहता है. और ये ऐसे तो हम हजारों लाखों बोतल फेंकते हैं, हजारों लाखों ऐसे प्लास्टिक फेंकते हैं, ऐसी बोतल फेंकते हैं, ऐसे हमारे प्लास्टिक के बैग्स फेंकते हैं, चॉकलेट के ऊपर के सारे जो ये है ये फेंकते हैं. कभी कभी हमारे घर में अलग अलग ढक्कन रहते हैं बड़े बड़े बोतल के, ये भी फेंकते हैं. ऐसा बहुत सारा प्लास्टिक जाता है. कभी चम्मच टूट जाता है तो फिर ये चम्मच को फेंक देते हैं. ये सारा प्लास्टिक जा रहा है समंदर की ओर. हाँ, और ये कचरा रहता है 800 साल तक रहता है. तो ये नहीं फेंकना चाहिए, नहीं तो उसके बहुत छोटे छोटे टुकड़े होके फिर हमारे खाने में भी आ जाएंगे. देखो ये अभी शहर के बाहर कैसे प्लास्टिक फेंका जाता है, ऐसे टन्स में, कितना तो 1000 टन, 4-4 हजार ट्रक भर के जाते हैं एक एक शहर से बाहर. रोज शहर के बाहर 4000 ट्रक, 3000 ट्रक. छोटा शहर रहेगा तो 200 ट्रक, 50 ट्रक. साकन जैसा शहर रहेगा तो 2 ट्रक भर के तो कचरा निकलता है, 3 ट्रक भर के कचरा निकलता है. तो ये सारा ना गांव के इधर लाके शहर फेंक देते हैं. अब ये नदी में जब जाता है तो देखो ये चित्र सब, ये ऊपर की जो नदी है जहां मैं ये लाल स्पॉट बता रहा हूँ, पॉइंटर, ये नदी में इतना प्लास्टिक बन गया कि पानी कैसे, थोड़ा सा पानी दिख रहा है बस, जहां से बोट आ गई वहां का पानी दिख रहा है. ये दूसरा एक नदी देख रहे हैं तो कोई विश्वास ही न करेगा. नो वन विल बिलीव दैट दिस इज अ रिवर. इट सीम्स टू बी फुल ऑफ प्लास्टिक. चिल्ड्रन, देर इज वाटर फ्लोइंग अंडर दैट प्लास्टिक. जैसे कीचड़ रहता है ना, वैसे प्लास्टिक और पानी का कीचड़ के जैसा नीचे से फ्लो होते रहता है. और ये लेफ्ट साइड को देखते हो तो हमारे केरल में एक कैनाल है, उसके अंदर देखो कितना प्लास्टिक हो गया. इसको जरा नजदीक से देखते हैं. देखो ये एक नदी है, जो छोटा फोटोग्राफ था इसको बड़ा बना लिया. ये 5 लोग बोट में दिख रहे हैं आपको, ये तो मछुआरे हैं. दे आर फिशरमैन हु कैच फिश. एंड कैन यू सी देयर आर नो फिश लेफ्ट अलाइव इन दिस रिवर. आई एम गोइंग टू रिपीट दिस. सोच लो, थिंक अबाउट दिस. दिस इज अ रिवर, इट हैड मिलियंस ऑफ फिश, लाखों मछलियां थी, और इसमें इतना प्लास्टिक आ गया, इतना प्लास्टिक आ गया कि ये सारे मछलियां जो है, ये मछलियां मर गई. इसके नदी के भीतर की जो मछलियां थी वो सारी मर गई. और फिर ये क्या पकड़ रहे हैं, मछली पकडणारे, जे मासे पकडणारे ते काय पकडतायत, तर तुम्हाला दिसेल त्यांच्या बोटीमध्ये मासे आहेत का? नाही, त्यांच्या बोटीमध्ये तर प्लास्टिकच्या पिशव्या दिसत आहेत. म्हणजे विचार करा, ही मुलं जेव्हा घरी जातात की नाही, आपलं हे मासे पकडणारी माणसं घरी जातात तेव्हा त्यांचे मुलं विचारतात की बाबा आज मासे मिळाले का, आपण काय खायचं? तर ते सांगतात नाही रे बेटा, आपल्या नदीमध्ये आता मासेच नाही आहेत, कारण की इतकं प्लास्टिक झालंय की ते मासे मरतात. मग ते मुलं विचारतात मासे कसे मरतात बाबा? तर म्हणतात प्लास्टिकचे तुकडे खातात मासे. मग ते घशामध्ये अडकतं किंवा पोटात जरी गेलं तरी. प्लास्टिक खातो का आपण? नाही. तर प्लास्टिकमुळे त्रास होतो.
एक मिनिट हा. ते कोणीतरी चित्र काढतंय त्यांचं थोडंसं मी विल क्लिअर दिस. थोडंसं आपण हे चित्र काढून टाकू आणि मग बोलतो मी तुमच्याशी. थैंक यू सो मच. एक ही मिनट. हाँ, तो मैं बात करता हूँ आगे. आपण ते परत स्पॉटलाइट हातात घेतो आणि मी बोलतो. हे जेव्हा घरी जातात की नाही मासे पकडणारी लोक, आपापले माईक बंद करा मुलांनो. माईक ओपन नका करू. त्यांना म्यूट करा कोणी जे को होस्ट असतील त्यांना. तर परत सांगतो मुलांनो, बघा एवढं प्लास्टिक झालंय. इस नदी में इतना सारा प्लास्टिक फैल गया कि वहां मछली नहीं जीवित है. और ये देखो प्लास्टिक जैसे ऊपर छा गया, तो जब सूरज की किरण आती है ना, when the sunlight comes over here, the sunlight does not go into the water. तो इसके नीचे का पानी है ना, वहाँ अंधेरा रहता है. वो अंधेरे में मछली रहती है, ऊपर उनको प्लास्टिक दिखता है, जैसे छतरी रहती है ना अपनी. तो पानी के नीचे जो मछली है उसको सारा अंधेरा है नीचे. तो अंधेरे में ना सारी जो वनस्पति है पानी के भीतर की वो मर जाती है, और मछली ये प्लास्टिक खा खा के ये मर जाते हैं. अब आगे जाएंगे हम. ये देखो, ये अभी नदी से समंदर में प्लास्टिक जा रहा है. प्लास्टिक हम फेंकते हैं, हमने देखा कि जमीन से नदी में आता है, फिर नदी से समंदर को जाता है. तो ये नदी जब लेके जाती है प्लास्टिक और कचरा, तो देखो ये समंदर में जा रहा है कचरा. और आगे देखेंगे कैसे जाता है. देखो ये दो छोटे चित्र है, इसमें देखेगा आपको समंदर में सारा प्लास्टिक फैल रहा है. पहला जो चित्र है लेफ्ट साइड को ऊपर, वहां तो प्लास्टिक जा रहा है समंदर में. अभी समंदर के भीतर बोट चली गई तो समंदर में सारा कचरा 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 बहुत है कचरा. 6 महाराष्ट्र के इतना कचरा एक एक समंदर में है. बड़े 5 समंदर है दुनिया के, तो 6 महाराष्ट्र के इतना कचरा. आपण मराठीत म्हणतो उकिरडा म्हणतो ना, गावाच्या बाहेर असतो प्लास्टिक पडलेलं असतं, ते समुद्रावरती खूप मोठं आहे. हो, मग काय होतं. देखो ये मछलियां प्लास्टिक को खा के मर जाती है. क्यों मरती है. तो प्लास्टिक खाने की चीज नहीं है ना. देखो ये अभी चॉकलेट के ऊपर का है, 5 स्टार चॉकलेट कवर का ऊपर का रैपर है. ये थोड़ी ना खाते हैं, हम तो नहीं खाते. पर ये जब नदी में गिरता है, ये जब समंदर में जाता है, तो बड़ा मछली आती है. फिर उसको लगता है इसको वो लगता है ये मछली है, फिर वो मछली आके इसको खा जाती है. अब जब मछली प्लास्टिक खाती है तो ये ऐसे मर जाती है. आपने देखा. और देखो ये पंछी है, दिस इज एन ईगल. घार आहे हे, आणि तिने किती प्लास्टिक खाल्ले बघा. देखो कितना प्लास्टिक खाया है उसने. आप ध्यान से देखोगे तो यहाँ आपको एक टीवी का रिमोट भी दिखेगा. कैन यू इमेजिन. कल्पना करता का तुम्हें. अब सोच के देखो कि ये टीवी का रिमोट तक खा गई है पंछी. तो पेट में जाके फिर कैसे वो डाइजेस्ट कैसे होगा, हजम नहीं होगा उसको. देखो इस तरीके से वो मछली प्लास्टिक के पीछे जा रही है. अब इस प्लास्टिक को गौर से देखो. हाँ, वॉच दिस प्लास्टिक वेरी क्लियरली. देयर इज अ नॉट टाइड हियर. इसे गांठ बांध लिया. हाँ, देखा आपने. इसका मतलब है किसी के घर में बासी खाना इसके अंदर डाल दिया, उसको एक गांठ मार दी. और मेरे पृथ्वी पर हर घर में ये चलता है कि बासी खाना प्लास्टिक के बैग में डाल के उसको गांठ बांध के फेंक देते हैं. फिर बारिश आती है तो ये जाता है नदी समंदर में, और फिर मछली आती है. तब तक ये थोड़ा सा प्लास्टिक टूट के थोड़ा सा खाना बाहर आ जाता है. फिर ये उसको सूंघती है, ये हाँ यहाँ खाना है, तो इसको ये खाने को खाते खाते ये प्लास्टिक को भी खा जाती है. प्लास्टिक को खा लिया तो हजम नहीं होता, पेट में अटक जाता है प्लास्टिक. देखो ये फिर ऐसे मर जाते हैं. और फिर ये पंछी भी खा जाते हैं प्लास्टिक को. देखो फिर से इन पंछी को देखेंगे कि ये पंछी क्या खा रहा है. ये स्टारफिश खा रहा है. ये पंछी क्रैब को खा रहा है, ज्याला खेकडा म्हणतो आपण ना, क्रैब. तो ये पंछी जो है ये अभी प्लास्टिक खाने जा रहे हैं. देखो ये इनकी चोंच इतनी स्ट्रांग रहती है कि वो प्लास्टिक को ऐसे उनके क्लॉज में पकड़ते हैं और उसका टुकड़ा करके वो प्लास्टिक को भी तोड़ सकते हैं. ओके, तो ये प्लास्टिक को खा जाते हैं. और ये ऐसे बड़े पंछी जो है वो एक एक बोतल भी खा सकते हैं, एक एक बोतल निगलते हैं. अब देखो इसने व्हेन ही सॉलोज दैट, हाँ जेव्हा गिळेल ना ही, तो इसके गले में जाके जाएगा कि ये बोतल नहीं है, अटकने वाला है इधर. तो फिर वो बेचारा, हम लोगों ने प्लास्टिक फेंक दी और फिर वो मछली के और पंछी के गले में जाके अटक जाता है. तो ये हमने करना नहीं है ना, इनसे रक्षण करायचं है. इन सारे प्राणियों की, पंछियों की हमने रक्षा करनी चाहिए, उनको मारना नहीं चाहिए. देखो ये इनके पेट में, ये जो पंछी रहते हैं ना हजारों में मरते हैं, और इनके पेट में ये सारे ढक्कन जो होते हैं ना बोतल के, बाटलीचं झाकण असतं बघा. आता मी हे दाखवतो तुम्हाला.
हे झाकण आहे की नाही आपल्या बॉटलचं. एक तर आपण स्टीलची बाटली घ्यावी, शक्यतो ह्या बाटल्या घ्यायच्याच नाही. हे दाखवण्यासाठी ठेवली आहे मी, दाखवलं पाहिजे ना कोणती बॉटलचं. तर स्टीलच्या बॉटलमध्ये आता मागच्या 10 वर्ष झाले मी या स्टीलच्या बॉटलमध्येच पाणी घेतो. तसं असे बॉटल असतील त्याचे झाकणं दिसतात बघा तुम्हाला. यू कैन सी सो मेनी ऑफ दीज. दिस इज अ टॉर्टॉइज विच इज कॉट इन अ रिंग. ये 3 साल का था तभी, वो छोटा था ना तो वो रिंग में अटक गया. देखो मेरे हाथ में कड़ा है, मैं बताऊंगा. ये देखो ये कड़ा है ना रॉन्ग. तो इसके अंदर वो टॉर्टॉइज चला गया. तो ये टॉर्टॉइज छोटा था, अभी धीरे धीरे वो बड़ा होते गया. अब ये 30 साल के लिए इसको ये दर्द है. 30 इयर्स अटका हुआ है उसमें. फिर वो फोटोग्राफर को दिखा और फिर फोटोग्राफर ने ये कट कर दिया. वो कैसे वैसे ये टॉर्टॉइज जिंदा है, पर ऐसे हजारों मिलते हैं. अब तक ये एक ही मिला है जो जीवित है. ऐसे हजारों टॉर्टॉइज मिलते हैं जो रिंग में अटके हुए हैं. पता नहीं क्यों वो रिंग में जाके छुपने की कोशिश करते हैं क्या, पर वो छोटे हैं तभी रिंग में अटक जाते. ये गाय है जो भारत के शहर के रास्तों पर हमें दिखता है. हम कचरा फेंकते हैं प्लास्टिक का और फिर ये गाय खा जाती है. फिर ये देखो गाय के पेट का ऑपरेशन करके सारा प्लास्टिक निकाल रहे हैं. ये Sir, your network issue I know. Wait everyone, don't talk. Sir, your network issue. Hello sir. How did it? Leave silent. कोणी माइक चालू करायचं नाहीये. सर हॅज सम नेटवर्क प्रॉब्लेम. आणि कोणी स्क्रीनला हात लावायचा नाहीये. सरांनी स्क्रीन शेअर केल्यावर कळतंय का. सिट प्रॉपरली, फोल्ड युअर हँड्स, कम ऑन, सिट स्ट्रेट. कसे बसलायत तुम्ही सगळे. टीचर माझे माग सोपा आहे. डोंट टॉक. भाविक, डोंट टॉक. म्यूट युअर सेल्फ. वी विल वेट फॉर सर. ओके. नाही आले. सर किती छान माहिती देतात मुलांना. तुम्ही नीट ऐकलं पाहिजे की नाही. कसे बसलात. भार्गवी, भार्गवी कड, व्हाय आर यू मुव्हिंग हिअर अँड देअर. सिट इन वन प्लेस. माझा इंटरनेट बंद झाला होता, परत आलेला आहे. तर आय विल गेट बॅक टू शोइंग. So children, we will continue. You have already seen that the fish die because of eating plastic. Then the birds are dying because of eating plastic. And these are bottle tops found in birds. We also saw that there are tortoises which gets caught in this plastic ring. Then the cows are eating plastic and 3 bucketfuls of plastic also found in the cows. हे खूप है ना प्लास्टिक. किती दुखत असेल त्यांच्या पोटामध्ये. अब सोचो कितना दर्द होता रहेगा उनको. तो अभी हम देखते हैं. देखो हम प्लास्टिक फेंकते हैं तो इनको सब दर्द हो रहा है. ये पंछी के बीक में ये प्लास्टिक अटक गया तो फिर वो मर जाता है, खा नहीं पाता कुछ. तो इनको कैसे बचाना है ये बताएंगे अभी आपको. इनको कैसे बचाना है. देखो आज एक प्लास्टिक की बैग लेनी है अपने घर में. जो पेरेंट्स सुन रहे वो भी सुन ले, जो टीचर्स सुन रहे वो भी सुन के ध्यान में रखे, क्योंकि बाद में भी 1 हफ्ता 15 दिन ये बच्चे प्रश्न पूछेंगे आपको. तो टीचर्स एंड पेरेंट्स ऑल्सो ट्राई टू अंडरस्टँड की देखो एक प्लास्टिक की बॅग, टाकाऊ बॅग जी असते ना आपल्याकडे त्याच्यापैकीच घ्यायची एक बॅग. सो टेक अ प्लास्टिक बॅग. इन दॅट रिमेंबर ऑल ऑफ अस आर कलेक्टिंग कागज का रद्दी. घरामध्ये आपण कागदाची रद्दी ठेवतो. वी कीप पेपर रद्दी. सो अकॉर्डिंग टू द सेम रूल्स बाय विच वी कीप कागज का रद्दी, स्टार्ट कीपिंग प्लास्टिक की रद्दी. अभी देखो मैं इसमें रख रहा हूँ. एक प्लास्टिक की बैग ले ली है मैंने और रोज जो वेस्ट प्लास्टिक है वो मैं इसमें रख देता हूँ. ये यदि भर जाए तो इसको बंद करके दूसरी बैग ले लेता हूँ. ओके.
और मेरी कोशिश होती है कि प्लास्टिक बाय नहीं करने का, तो जितना कम हम इस्तेमाल करेंगे उतनी छोटी बैग हो जाएगी आप। तो ये जैसे हम कागज की रद्दी रखते हैं वैसे ये बच्चे क्या करते हैं, प्लास्टिक बैग में रख लेते हैं। तो पेरेंट्स की मदद भी रहती है उनको, और टीचर्स आर गाइडिंग देम एवरी डे व्हेनेवर दे आस्क क्वेश्चंस। प्लीज रिमेंबर, केवल अपने घर का प्लास्टिक इसमें रखना है, घर के बाहर जाके बच्चों को नहीं बोलना है घर के बाहर का प्लास्टिक लाओ। यहाँ तक ध्यान रहे, हमारा जो घर का दरवाजा रहता है ना, जहाँ बेल रहती है, उस दरवाजे के आगे जो स्टेप्स है वहां का भी बच्चों को नहीं बोलना उठाने के लिए। ये बच्चे, हर एक बॉय राजकुमार है, हर एक लड़की राजकुमारी है। ये राजकुमार और राजकुमारी ये छोटे हैं, ये थोड़ी ना हमारा लेबर फोर्स है, कई कामगार नहीं है। तो इनको कहते हैं जो न्यूज़पेपर हम खरीदते हैं वो घर में आता है, और खरीदा हुआ न्यूज़पेपर हम रद्दी के लिए रखते हैं। वैसे जो खरीदने के Yes, बाद sir. घर के भीतर प्लास्टिक आया है, हमने खरीदने के बाद हमारे घर के भीतर जो प्लास्टिक आया है, उस प्लास्टिक में से जो ड्राई प्लास्टिक है, कोरडा प्लास्टिक, ओनली दैट द चिल्ड्रन विल कीप इन द बैग, ओनली दैट प्लास्टिक। सपोज ये है और ये गंदा हो गया, तो इसको धोना बच्चों ने नहीं धोना है, ये बड़े लोगों ने धोकर देना है। बच्चे केवल इफ दिस इज ऑलरेडी क्लीन एंड ड्राई, ये राजकुमार राजकुमारी ये ध्यान में रहे, ये क्लीन और ड्राई रहेगा तो इसको उठा के ये बच्चे एक प्लास्टिक बैग में रख लेंगे। तो ये प्लास्टिक बैग कहाँ रखनी है, तो ये पेरेंट्स की मदद चाहिए। वहाँ देखो, जहाँ रद्दी रखते हो ना, अपने घर में एक कॉर्नर रहता है जहाँ रद्दी रखते हैं कागज की, वहाँ एक खुंटी लगा लेना, एक खिला मार लेना, और वहाँ एक बैग अटका के रख देना। और बच्चों से कहना कि घर का जो ड्राई प्लास्टिक है उसको उस बैग में ला के रखते रहो। तो रोज ऐसे रखते रखते महीना भर में एक बैग भर जाती है। तो आप अचंभित हो जाओगे, आप यदि बहुत ज्यादा प्लास्टिक लेते हो तो एक मोठं पोतं भरेल हो। मग मग लक्षात येईल की अरे महिन्याभरामध्ये आपण किती वापरतो, महीने में हम कितना सारा प्लास्टिक इस्तेमाल करते हैं। रोज फेंकते रहेंगे तो ध्यान में नहीं आता। तो इसलिए वो महीना भर के लिए एक बैग में प्लास्टिक रखना है। ध्यान में रहे बच्चों को और उनके पेरेंट्स को और टीचर्स को, ये बच्चे और लड़कियां और लड़के ये घर के बाहर का प्लास्टिक नहीं उठाएंगे, केवल अपने घर के भीतर का। जैसे हम कागज की रद्दी, घर की रद्दी ही जो घर में आया है न्यूज़पेपर वही रखते हैं, घर के बाहर बच्चों को नहीं भेजते कि बाहर का न्यूज़पेपर उठाओ। ये बहुत महत्व की है, दिस इज द मोस्ट इंपॉर्टेंट रूल। चिल्ड्रन शुड नॉट पिक अप फ्रॉम द रोड्स, बिकॉज वहाँ कुत्ते हैं, वहाँ किले होते हैं, कांच होती है, वहाँ ट्रैफिक होता है, ये सेफ नहीं है बच्चों के लिए। तो बच्चे केवल इन द सुपरविजन ऑफ द पेरेंट्स, वो केवल घर का प्लास्टिक एक बैग में रखेंगे। आज यदि आपने प्लास्टिक खरीदा नहीं है, कचरे में प्लास्टिक नहीं है, तो ठीक है, फिर बहुत बड़ी अच्छी बात है कि आपके घर में प्लास्टिक ही नहीं हुआ उस दिन। और जिस दिन हमारे घर में आ जाता है तो वो प्लास्टिक खराब होने के बाद ये बैग में रखते हैं। तो आप रखोगे इस बैग में, वो ये वाला प्लास्टिक नहीं होगा कि जिसमें सॉस, जिसमें अन्न है, ज्या प्लास्टिक मध्ये ना वरण भात आहे, असं प्लास्टिक नाही ठेवायचं याच्यामध्ये, नाही तर महिन्याभरात तुमच्या घरामध्येच वास येईल त्या प्लास्टिकचा। फक्त आणि फक्त कोरडं प्लास्टिक ठेवायचं आहे बरं का। तुटलेला कंगवा, तुटलेली फुटपट्टी असते मुलांची, किंवा एखादी पेन आहे ती कंप्लीट झाली, तुमची शाई संपली पेन मधली, ती पेन टाकायची त्याच्यामध्ये। आणि एखादी बाटली असेल ना, मी तुम्हाला दाखवत होतो पाण्याची बाटली, मी परत एकदा दाखवतो, हे महत्वाचं आहे म्हणून मी इथे थांबलोय थोड्या वेळ। हे प्लास्टिक जमा करताना अशी बाटली असेल तर त्याचं झाकण काढायचं, घराच्या बाहेर कुठेतरी हे उलटे ठेवायचे दोन्ही, झाकण आणि बाटली, मग त्यातलं पाणी निघून जातं। तसंच शॅम्पूची बाटली असेल, तेलाची बाटली असेल, तुम्ही ते साफ करायची गरज नाही, मुलांना साफ करायला नाही सांगायचं, हे उलटे ठेवायचे, त्यातलं सगळं निघून जातं 7-8 दिवसात, आणि मग परत येऊन आपल्या बॅगेमध्ये ते ठेवायचं। तर हे महिनाभर तुमच्याकडे जमा होईल। आणि तुमची शाळा तुम्हाला एक तारीख सांगेल, तेव्हा ते जबाबदारीने तिथे आणावं लागतं। मुलांना ती छोटीशी बॅग, त्यांच्या बॅग बरोबर त्यांची एक प्लास्टिकची बॅग येईल। तर ती मुलं जेव्हा आणतात ते कसे दिसतात बघा। एक तर पहिला प्रश्न, याच्यात कोणतं कोणतं प्लास्टिक घ्यायचं, तर हे सगळं प्लास्टिक। याच्यात नियम एवढाच आहे, तुम्ही ह्या चार्टचा आम्ही कॉपी पाठवू तुम्हाला, सॉफ्ट कॉपी। क्लीन, ड्राय अँड एम्प्टी वेस्ट प्लास्टिक। क्लीन म्हणजे ते स्वच्छ पाहिजे। हे जे प्लास्टिक आहे, समजा आता हे प्लास्टिक आहे, ह्याच्यामध्ये पेन आली होती, पेनचं झाकण आहे, तर हे प्लास्टिकला जर माती लागलेली असेल, चिखल लागलेला असेल तर हे नाही चालत, हे स्वच्छ पाहिजे। ह्याला पाणी पण लागलेलं नको, कोरडं पाहिजे, स्वच्छ, कोरडं आणि रिकामं। हा जर डबा असेल तर त्याच्यामध्ये वस्तू दुसरी कोणती तरी आहे, असं काही नाही, नुसतं प्लास्टिक, क्लीन प्लास्टिक हे या बॅगेमध्ये आपण जमा करायचं।
इथे चित्र दाखवलेत तुम्हाला. ह्या अशा बॅगा चालतील, पोटॅटो चिप्स कुरकुरेच्या बॅगा चालतात. आपल्या घरी किचनमध्ये कांदे बटाटे ठेवायसाठी असे बास्केट्स असतात. त्याचं मेटलचं हँडल हळूच काढायचं. ते मुलांना ते काम नाही द्यायचं, आई बाबांनी मदत करायची त्यांना. आणि मग हे सगळं प्लास्टिक अशा अशा प्रकारचं तुम्हाला चित्र दिसतंय, कंगवे दिसत आहेत, फुटपट्टी दिसतीये. अशा प्रकारचं प्लास्टिक ते मुलं आणतात. मुलांना फार मोठं प्लास्टिक हँडल करायला देऊ नका. खुर्ची किंवा बादली, त्यांना फक्त बॅगेमध्ये मावेल एवढं प्लास्टिक द्यायला सांगा. आणि त्या मुलांना आपण हा कार्यक्रम का देतोय, तर त्यांच्यावर संस्कार व्हावा म्हणून आहे. जगभराचं चाकणमध्ये जाऊन सगळं प्लास्टिक वेचायचं हे काही मुलं कामगार नाहीये. ते स्टुडंट्स आहेत, आपले राजकुमार राजकुमारी आहेत. त्यांना आपण पाचवी 6वी 7वी 8वी जसे ते मोठे होतात, ते दर महिन्याला थोडंसं प्लास्टिक आणून देतील. त्यांना काही रागवायचं नाही, 10 तुकडे का आणले. तो राजकुमार आहे, त्यांनी आणले घरातनं 10 तुकडे. 4-5 वर्षामध्ये त्यांच्यावर तो संस्कार होतो बरं का. आणि मग पुढे ते कॉलेजमध्ये गेल्यानंतर जी जादू होते ते आम्ही सांगू तुम्हाला, कारण आम्ही 10 वर्ष हा कार्यक्रम केला है. आणि वो बच्चे क्या सीखते हैं आगे जाके ये भी बताएंगे. तो इस तरीके का प्लास्टिक. थोड़ा एक स्टेप पीछे जाता हूँ. देखो ऐसी बैग लेते हैं, उस बैग को जहाँ कागज की रद्दी रखते हैं वहां एक खुंटी लगा के लगा देते हैं. उस बैग में महीने भर में छोटे पीसेस जो है, जो कि ये छोटे बच्चे हैं, वो बैग में जो पीस आ सकता है ये साइज के प्लास्टिक इसके अंदर इकट्ठा करते हैं. और फिर एक तारीख आपकी स्कूल आपको दे देंगी, तब ये बच्चे लाके दे देंगे. अब तो स्कूल शुरू है क्या नहीं पता नहीं मुझे, तो हम सबसे आखिर में ये बात तय करेंगे कि स्कूल यदि बंद है, पैंडेमिक है, कोविड है, तो फिर ये बैग कहाँ देनी है ये हम बाद में बताएंगे आपको. देखो ये बच्चे आते हैं स्कूल में. अभी ये बड़ी स्कूल है, मैं आपके स्कूल को आया हूँ. बहुत बेहतरीन जगह पे आपकी स्कूल है. आजूबाजूला टेकड्या आहेत, हिरवळ आहे, शेत आहेत. आलोय मी आपल्या शाळेला मुलांना. तर हे मोठ्या शाळेमध्ये पुण्यातले, लुक ॲट हाऊ द चिल्ड्रन ब्रिंग दिस. एका शाळेतनं प्लास्टिक घेऊन जाताना आता आपण जेवढी चित्र बघितली की हे प्लास्टिक जेव्हा रस्त्यात पडतंय, ग्राउंडवर पडतंय, ग्राउंडवरून गटारीत, गटारीतून नालीत, नालीतून नदीत, नदीतून समुद्रात, आणि या पद्धतीने तिथं मासे आणि पक्षी खातात. आता मुलांना प्रश्न आहे की या ठिकाणी मासे पक्षी येतील का खायला. हे स्वच्छ प्लास्टिक जे आपल्या घरातून शाळेत गेलं होतं आणि शाळेतून ते गोडाऊन मध्ये चाललंय, तर याने आपण अहिंसेचं काम करतोय की ज्या ठिकाणी आपण पक्ष्यांना आणि माशांना पण वाचवायचं काम करतोय. हे एका गोडाऊन मध्ये असलेलं प्लास्टिक आहे, 1 टन ऑफ प्लास्टिक. की 1 टन प्लास्टिक कसं असतं, वेगवेगळ्या शाळेतून पुण्यातील गोडाऊन मध्ये गोळा झालेलं प्लास्टिक की जे कॉम्प्रेस करून ठेवलेलं आहे या ठिकाणी. तर ते प्लास्टिक या पद्धतीने एका गोडाऊन मध्ये गोळा होतं, तिथं त्याचं सॉर्टिंग केलं जातं आणि त्याचं त्या पद्धतीने रिसायकलर्स कडे ते पाठवलं जातं आणि त्याचं पुढे प्रोसेसिंग होतं. हे चित्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ऑइलची बॉटल प्रत्येकाच्या घरात असते. आता जसं सरांनी सांगितलं की तुम्ही बाय मिस्टेक इफ यू थ्रो प्लास्टिक ऑन द ग्राउंड इट्स अ डेंजरस. तसं तुमच्या घरातली ऑइलची बॉटल जर तुम्ही रस्त्यात फेकली तर ती काय होईल, ती तुमच्या हातातून ग्राउंडवरून गटारीत, गटारीतून नालीत, आणि मग तिथं असलेले मासे किंवा पक्षी ते खातील आणि ते मरतील. हे चुकीचं काम आहे. तेच जर तुम्ही सागर मित्र अभियानात जे आपण शिकवतोय की तुमच्या घरात ज्या पद्धतीने कोरडी स्वच्छ आणि रिकामी रद्दी गोळा करतात पेपरची, त्या पद्धतीने ड्राय क्लीन आणि एम्प्टी प्लास्टिक एकत्र केलं आणि ते एका बॅगेत ठेवलं सागर मित्रच्या, आणि ते शाळेत आणून दिलं. शाळेतनं ते रिसायकलिंगला जातं आणि त्यातनं हे नवीन जे आपली ऑइलची बॉटल होती ती सॉइलचं पॉट बनलं की ज्यात आपण नवीन रोप लावू शकतो. तुम्ही मागच्या चित्रात बघितलं की या पद्धतीने सगळं प्लास्टिक गोळा होतं जे शाळेतनं आलेलं आहे आणि मग ते रिसायकलिंगला पाठवलं जातं. त्यातनं नवीन नवीन वस्तूंची निर्मिती होते. म्हणजे तुम्ही जर ते चुकीच्या जागेवर फेकलं असतं ग्राउंडवर तर त्यातनं मासे पक्षी मेले असते. पण तेच तुम्ही जर घरी व्यवस्थित ठेवलं आणि सागर मित्र अभियानाने जेव्हा तुम्हाला सांगितलं की कुठे ते कलेक्ट करायचंय
त्या ठिकाणी प्रॉपरली ड्राय क्लीन अँड एम्प्टी प्लास्टिक तुम्ही कलेक्ट करून ते सेंड केलं तर ते प्रॉपरली त्याचं रिसायकलिंग होणार. म्हणजे तुमचं फेकण्यालायक वस्तू ही ठेवण्यालायक जाईल की ज्यात तुम्ही स्वतः नवीन रोप पण लावू शकतात. आता हे एका फॅक्टरीचा प्लांट आहे की जो नगर आणि पुण्याच्या रस्त्यावर आहे की ज्या ठिकाणी हे बघा हे सगळं प्लास्टिक आलेलं आहे. त्या प्लास्टिक पासून हा पायरोलिसिस प्लांट आहे की ज्यातनं याचं सगळं रिसायकलिंग होतं. इवन कुरकुरेचे रॅपर्स असतील, छोटी कमी मायक्रॉनची कॅरी बॅग, हे सगळं या ठिकाणी त्याचं रिसायकलिंग होतं. आणि ते रिसायकलिंग होताना काय होतं की त्यात 3 प्रकारचे आउटपुट्स मिळत असतात. एक तर असतं गॅस, त्यानंतर सेकंड थिंग असतं तुमचं ऑइल तयार होतं ज्याला पायरोलिसिस ऑइल म्हणतात. हे इथं दिसतंय बघा तुम्हाला ऑइल की जे वापरलं जातं नंतर वेगवेगळ्या मशिनरीमध्ये. आणि तिसरी जी गोष्ट असते की त्याच्यापासून आपलं जे फेकण्यालायक प्लास्टिक आहे त्याचं रिसायकलिंग होतं. तर ह्या 3 गोष्टी घडत असतात. आता इथं हे जे गॅस टँक दिसते तुम्हाला जेव्हा रिसायकलिंग होतं तर त्यातनं जे पहिलं आउटलेट निघतं गॅस, त्या गॅसवर हे पूर्ण युनिट समजा आठवड्यातले 2 दिवस इथं गॅस गोळा होतो आणि उरलेले 5 दिवस त्या ठिकाणी या गॅसवर ते पूर्ण प्लांट चालत असतो. म्हणजे आपण त्याची जी पर्यावरणाची हानी आहे ती पण वाचवतोय आणि त्यासोबत त्यातनं बाय प्रॉडक्ट निघतंय की जे पायरोलिसिस ऑइल आहे की जे आपण नंतर वेगवेगळ्या कामांसाठी वापरू शकतो. आणि तिसरी गोष्ट त्यातनं जे कोल निघतो, कोळशासारखं सॉलिड वेस्ट निघतं, ते पण आपण पुन्हा वापरू शकतो. तर अशा 3 गोष्टी ह्या पायरोलिसिस युनिट मधून घडत असतात. अशा पद्धतीने तुम्ही गोळा केलेलं प्लास्टिक हे सागर मित्र अभियान जे आहे की आम्ही एज्युकेट करतोय आणि हे संस्कारक्षम आहे की हा एक संस्कार आहे. नुसतं प्लास्टिक गोळा करणं हे सागर मित्र अभियानाचं मोठो नाहीये, तर मुलांना सुसंस्कारित करणं की आपल्याच घरातलं कोरडं स्वच्छ रिकामं प्लास्टिक हे आपण गोळा करतोय. तुम्ही राजकुमारी आहात, सरांनी सांगितलं की तुम्ही तुमच्याच घरातलं प्लास्टिक हे सागर मित्र अभियानात गोळा करायचंय. इवन तुमच्या दरवाजाच्या बाहेरचं प्लास्टिक पण गोळा करायचं नाही लहान मुलांनी, कारण ते सांगण्याचा आम्हाला तुमचा अधिकार नाही. ते मोठ्यांचं काम आहे बाहेर जाऊन हे सगळं उचलायचं. सागर मित्र अभियान जसं सरांनी सांगितलं 1 शाळा आणि 150 विद्यार्थ्यांनी सुरू झालं. तर आता भारतात आणि भारताबाहेर देखील हा प्रोग्राम सुरू आहे. मोरक्को नावाच्या देशात अजदिके अल मुहेद या अरेबिक नावाने हा प्रोग्राम चालू आहे. नंतर अमेरिकेत फ्रेंड्स ऑफ ओशियन या नावाने हा प्रोग्राम चालू आहे. म्हणजे पुण्यामधून सुरू झालेला हा प्रोग्राम पुण्याच्या व्यतिरिक्त जळगाव, कोल्हापूर, सातारा, कोटा राजस्थान आणि भारताबाहेर मोरक्को आणि अमेरिका ह्या 2 देशात देखील हा प्रोग्राम सुरू आहे. तर या पद्धतीने सागर मित्र अभियान हे वेगवेगळ्या देशातील 5वी ते जे हायस्कूल स्टुडंट्स आहे त्यांना ट्रेन करण्यासाठी काम करत असतात. मी स्क्रीन शेअर स्टॉप करतो आणि तुमचे काही प्रश्न असतील सर येतात तोपर्यंत तुम्ही विचारू शकता. Students, you can ask questions one by one, okay? If you have any doubts, you can ask to sir. सर मला एक डाऊट होता. हा बोला ना. सर आपण हे जे प्लास्टिक कलेक्ट करतो त्याच्यामध्ये छोटे आपले सॉसचे वगैरे रॅपर्स राहतात सर. तर युजली म्हणजे मी जिकडे आम्ही युजली प्लास्टिक देतो तर सर ते छोटे रॅपर्स वगैरे एक्सेप्ट नाही करत, कारण आपण ते धुवू शकत नाही ना ते सुकवू शकतो. तर त्या रॅपर्सचं काय करता येईल सर आपल्याला?
सध्या तरी आम्ही मुलांना हेच सांगतो की जर पॅरेंट्स असतील तर ते धुवू शकतात, पण आम्ही मुलांना सांगतो की असं जे ओलं प्लास्टिक आहे ते आपण घरात नाही ठेवू शकत ना. तर हो मग सर. एकतर आता सोपा आणि जो परंपरागत मार्ग आहे की आपण ते म्युन्सिपलच्या गाडीत त्या ठिकाणी देऊ शकतो, पण किंवा सर सरांनी ज्या exact पद्धतीने dumping आहे सांगितलं, हम्म. जे सरांनी सांगितलं की तुम्हाला शक्य असेल ऍज अ पॅरेंट्स म्हणून, तर ते धुवून ते जर उलट ठेवलं, जसं सरांनी शॅम्पूच्या बॉटलचं सांगितलं किंवा ऑइल बॉटल सांगितली, की ते संपल्यानंतर आपण जर तिला 2-3 दिवस उलटी ठेवली धुवून, तर ती कोरडी होते. त्या पद्धतीने तुम्ही काहीतरी उपाय करू शकता ऍज अ पॅरेंट्स म्हणून. पण आम्ही स्टुडंटला हे अलाउड करत नाही. स्टुडंटला आमची कंपल्सरी सूचना आहे की जसं आपल्या घरातली रद्दी आपण कोरडी स्वच्छ आणि रिकामी ठेवतो, त्या पद्धतीने हे सगळं प्लास्टिक ड्राय क्लीन आणि एम्प्टी प्लास्टिकच गोळा करायचंय. ओलं प्लास्टिक आपण जर घरात ठेवलं तर आपल्यालाच त्याचा त्रास होणार आहे, हे आम्ही मुलांना परत परत सांगतो. जसं समजा काही स्नॅक्स आणले आणि आपण ते रद्दी पेपर वरून एखाद्या पेपरवर ते स्नॅक्स खाल्ले, तर आपण ते लगेच कचऱ्याच्या डब्यात टाकतो, तर ती परत रद्दीत ठेवतो. तसं असं ओलं प्लास्टिक आम्ही अलाउडच करत नाही ऍज अ स्टुडंट. ओके सर. आणि सर दुसरी गोष्ट, जसं आपण प्लास्टिक बद्दल बोलतो सर, तसं इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजे लाईक रिमोट, आपले कॉर्ड्स असतात, वायर्स असतात, हेडफोन्स असतात, ओके ओके. अशाही हा हा. बऱ्याचशा गोष्टी रस्त्यावरती फेकल्या जातात. अदर दॅन दॅट सर, बऱ्याचशा छोट्या छोट्या वस्तू की आपलं स्टेपलच्या पेन्स म्हणा किंवा काच असते आपली, तर त्याच्यासाठी काही रिसायकलिंगचा आपल्याकडे ऑप्शन आहे का? इलेक्ट्रॉनिकचं पुण्यात सुरू आहे, पण आम्ही आताच हा प्रोग्राम मुलांसाठी आहे ना, तर मुलांना सर्वात सोपं काम काय, जसं पूर्ण जगभरात परत परत तेच उदाहरण देतो मी की प्रत्येक फॅमिलीत रद्दी कॉर्नर आहे. तसं सर. की जे सर्वात सोपं काम आहे, तर मुलांना मी हेच सांगतो जे ऍज अ स्टुडंट लेवलला, की तुम्ही स्वतःच्या घरातलं प्लास्टिक गोळा करा, की जे रद्दीप्रमाणे असलं पाहिजे, ड्राय क्लीन आणि एम्प्टी. तुमचे जे प्रश्न आहे की सगळंच की इतर कचरा भरपूर आहे, पण आता आपण त्यांना एक सुसंस्कार देण्याचा प्रयत्न करतोय, तर त्यांना बेसिक गोष्टीपासून की जी सहज आपल्या घरात उपलब्ध आहे, तर ती ते कलेक्ट करू शकतात. त्यांना बाहेर जायचं काम नाहीये. जर असं काही टाचणी आहे किंवा इतर वस्तू आहे, तर त्या गोळा करायला ते जर कचऱ्याच्या कुंडीवर गेले तर त्यांना इजा होण्याची शक्यता आहे. म्हणून आमची सक्त ताकीद आहे की ओनली फ्रॉम होम. भाऊ सांगत होते त्याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण जे ऍडल्ट्स आहोत आपल्याला वाटतं की पूर्ण चाकण स्वच्छ झालं पाहिजे, हे बरोबर आहे. म्हणून आपण शोधत असतो की हे सगळा कचरा कसा उचलायचा. पण लहान मुलांना मात्र आपण ह्याच्यापासून सुरक्षित ठेवलं पाहिजे. आणि लहान मुलांना, ते लहान आहेत 10वी पर्यंत, त्यांनी फक्त घरातलं प्लास्टिक वेचायला शिकावं. पूर्ण शहराची त्यांना काळजी नसते. पेरेंट्स सर, म्हणून तुम्ही झालं विचार की, केला बरोबर आहे. लहान मुलांना सीमित काम देऊया. येस मग सर. त्यांना सर लास्ट टाइम म्हणून जेव्हा काम देऊया. स्कूलमध्ये प्रोग्राम झाला, स्कूलमध्ये तेव्हा सांगितलं गेलं होतं की तुम्ही प्लास्टिक कलेक्ट करा. तर आम्ही तेव्हापासून प्लास्टिक कलेक्ट करतोय. आम्ही एक मोठी सॅक, आपण बोलतो पोतं, आम्ही तेवढं बरोबर. कलेक्ट केलंय, पण आम्हाला माहित नव्हतं ते द्यायचं कुठे. हा, आता पॅन्डेमिक असल्यामुळे त्या गाड्या आल्या नाहीत. कोविड आहे ना, गाडीला परवानगी पण नव्हती यायची. आता मी आणि एक मिनिट, कुठल्या स्कूलमध्ये सांगितलं होतं तुमच्या? सर ते जॉय स्कूलमध्ये जेव्हा फनफेअर होतं ना सर, हो तर मी तेव्हा माझ्या भावाबरोबर आली होती लहान. ओके. बरोबर. आपण ऍक्च्युली कलेक्ट केलं होतं प्लास्टिक. नंतर मध्ये जेव्हापासून स्कूल ऑफलाईन बंद झाल्या त्याच्यानंतर हा ड्राईव्ह थांबला होता. तर आपण आता पुन्हा सुरू करतोय. येस सर. साठवून ठेवायचा का? काय म्हटलीस तनिष्का, सांग परत विचार. आमच्या बिल्डिंग मध्ये एक गाडी येते कचऱ्याची, सुका निवारल्याची, तरी तुझं बोलणं बंद झालं ना तनिष्का? बिल्डिंग मध्ये आमच्या गाडी येते कचऱ्याची, सुका निवारला, ती पण साठवून ठेवायचा का? नाही, फक्त तुम्ही प्लास्टिक वेगळं ठेवायचंय. शाळेमध्ये सांगतील तेव्हा तेवढं प्लास्टिक आणून द्यायचं. हा,
सुक्क व्हायला का फक्त? फक्त प्लास्टिक ठेवायचं 1 महिनाभर हा बॅगेमध्ये, आणि 1 महिना झाला की तुला शाळेत सांगतील तेव्हा शाळेत आणून द्यायचं. सर ते विचारताय की कोरडं प्लास्टिक ठेवायचं का ड्राय प्लास्टिक? हो, ड्राय प्लास्टिक ठेवायचंय. कोरडं हा. प्लास्टिक ठेवायचंय. हे असं बॅगेत दाखवलंय ना मी, कोरडं प्लास्टिक, त्यात ओलं नाही ठेवायचं. हा, ओलं किंवा ज्याला अन्न लागलेलं आहे, प्लास्टिकला सॉस लागलेला आहे किंवा प्लास्टिकला काहीतरी वरण भात लागलेला असेल तर तसं प्लास्टिक नाही ठेवायचं. हा विचार काय म्हणतोस विचार. सांग. शबाश. हो, बॅगेत जमा केलेस, खूप छान दिसलं मला. राईट. व्हेरी गुड सर. हा, हो बघितलं. हे खूप दिवसाचं जमा झालंय, 1-2 महिन्याचं दिसतंय. आधीपासून करतो म्हणा. काय केलंय? जमा केलंय. हा, आधीपासून केलंय. राईट. छान, गुड बॉय, व्हेरी गुड. आणखी कोण? काय प्रश्न आहे हा? कुकरचं प्लास्टिक घेऊन ठेवायचं का? कुरकुरेचं प्लास्टिक मी दाखवतो काय करायचं ते. कुरकुरेचं प्लास्टिक आहे ना, ते आतलं बाहेर काढायचं. तुम्हाला कळलं का मी काय म्हणतोय? ते इनसाइड आउट, Yes. म्हणजे ती बॅग असते ना, ती झटकायची थोडीशी, त्यातलं निघून जातं. ते फार ओलं नसतं कुरकुरेचं. त्यातले कुरकुरे खाल्लेले आहेत ना सगळे, रिकामं करायचं आणि तसं टाकायचं त्याच्यामध्ये, बॅगेत जमा करायचं. कळलं का? Okay. कोणाचा प्रश्न होता हा? नेहाचा होता का? Yes. हा, तर कुरकुरेची बॅग आहे ना, ती उलटी करायची, त्यातले सगळे कुरकुरे गेले ना, एम्प्टी झाली ना, रिकामी झाली, ती ठेवायची. कळलं का बेटा? ओके. Yes. Okay. Good afternoon, sir. Good afternoon, Vishal sir. Good afternoon to all students and parents. आजपर्यंत आपण प्लास्टिकचा वापर करत आलेलो आहोत, पण त्याचे गंभीर दुष्परिणामाची जाणीव आज सरांनी खूप कमी वेळेत आणि प्रभावी पद्धतीने करून दिली. मला खात्री आहे की माझ्याप्रमाणे आपणही सर्वजण या सर्व माहितीचे आपणही काहीतरी केले पाहिजे यासाठी प्रेरित झाला आहात. मी सरांना आपल्या सर्वांच्या वतीने शब्द देते की सर, आमचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक नक्कीच आपण सांगितलेले सोपे सोल्युशन म्हणजे कोरडे आणि स्वच्छ प्लास्टिक फक्त आपल्या घरातील शाळेत एकत्र करू. त्यासाठी लवकरच शाळेतून सर्व विद्यार्थी पालकांसाठी सूचना पाठवल्या जातील. संकलित झालेले प्लास्टिक आपण सागर मित्रच्या साहाय्याने आपण पुढे प्रोसेसिंगला शाळेमार्फत पाठवूया. सर, आपण आज आमच्यासाठी वेळ दिलात आणि खूप महत्त्वाची माहिती सांगितली, सोल्युशन सांगितले आणि पुढील मदतीचा हातही दिला. आम्ही आमच्या सर्व विद्यार्थी, पालक, स्टाफ तर्फे आपले मनापासून आभार मानते. आपणास धन्यवाद देते. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी, पालक वर्ग यांचेही धन्यवाद मानते आणि आजचा आपला ऑनलाईन प्रोग्राम संपल्याचे जाहीर करते. पुन्हा एकदा मध्ये माझं इंटरनेट मनापासून धन्यवाद. हा सर. धन्यवाद. इंटरनेट गेलो होतं तेव्हा विशाल सोनकुल जे जळगावमध्ये काम पाहतात, सागर मित्र सर, त्यांनी आपल्याला मदत केली आणि कंटिन्यू केलं. मला वाटतं त्यांनी यशस्वीरित्या. त्यांना धन्यवाद. विशाल भाऊ, तुम्हाला धन्यवाद बरं का, वेळेवर होतात. हो. थँक्यू सर. ओके, आपल्याला काही म्हणायचंय विशाल भाऊ? आपण कम्प्लीट करतोय प्रोग्राम. परत मी तेच सांगतो की आपण राजकुमारी ह्यात तर फक्त ड्राय क्लीन आणि एम्प्टी प्लास्टिक
ते पण कोरडं स्वच्छ रिकाम आपल्याच राजवाड्यातून गोळा करायचंय, रस्त्यावर जायचं नाहीये आणि बाहेरनं उचलायचं नाहीये. ही आपल्या मनात डायरेक्टली कोरून ठेवायचं आहे की सागर मित्रमध्ये मी प्लास्टिक गोळा करणार ते माझ्या घरातूनच, माझ्या राजवाड्यातूनच गोळा करेल, बाहेर मी गोळा करायला जाणार नाही. एवढा मंत्र कायम लक्षात ठेवायचा. नमस्ते सगळ्यांना. आपलं पूर्ण झालं का दत्तात्रय सर? येस सर. हो.